हॅलो मित्रांनो, आज आपण सम आणि सम एक्स पॉवर BI मध्ये कसा यूज करते फंक्शनॅलिटी DAX मध्ये ही बघणार आहे. सगळ्यात पहिले सम आणि सम एक्स मध्ये काय, सम म्हणजे टोटल नंबर ऑफ तुम्हाला जर पाहिजे असेल ज्याचे टोटल तुम्हाला घ्यायचे असेल एका सिंगल कॉलमचे, त्यासाठी समचा उपयोग होतो. जसं टोटल सेल्स किती झालेला आहे किंवा टोटल नंबर ऑफ क्वांटिटी वगैरे. यामध्ये आपण इथे सेल्सचा डेटा आहे काही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे कार्डचं ऑप्शन घेऊ शकता तुम्ही. टोटल क्वांटिटी, ऑर्डर क्वांटिटी टाकली, नुसतं ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर इथे सम दिसतं. तुम्हाला ॲव्हरेज वगैरे काढायचे तिथे मल्टिपल ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे. याला जर तुम्हाला कॅल्क्युलेशन कडून काढायचं असेल तर इथे एक मेजर यूज करू शकता तुम्ही, जेणेकरून तुमचा स्पेस कमी होतो. इथे लिहू शकता टोटल क्वांटिटी इज इक्वल टू, तर यामध्ये सम सिलेक्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला टेबल सिलेक्ट करायचं आहे. मला ऑर्डर क्वांटिटीचं टेबल सिलेक्ट करायचं कारण मला टोटल क्वांटिटी काढायची आहे. आणि देन एंटर. हा मेजर्स तुमचा इथे झालेला आहे. इथं तुम्ही डायरेक्टली एक कार्डचा उपयोग घेऊन त्याच्यामध्ये टोटल क्वांटिटी घेऊ शकता. हा इथे तुमचा पूर्ण सम तयार झालेला आहे. आता सम एक्स बघू. सम एक्स मध्ये काय, आपल्याकडे दोन टेबल आहेत. एक आहे प्रोडक्टवाला टेबल, दुसरा आहे सेल्सवाला टेबल. सगळ्यात पहिले दोन्हीमध्ये एक बघायचं की दोन्हीमध्ये रिलेशनशिप आहे की नाही हे पहिले चेक करायचं. त्यानंतर रिलेशनशिप बनल्यानंतर तुम्ही या दोन्हीमध्ये जे कॅल्क्युलेशन करायचं, दोन टेबलमधले दोन कॉलम एकमेकाशी जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे असतील तर त्यासाठी सम एक्स या फंक्शनचा उपयोग होतो. सध्या माझ्याकडे जो प्रोडक्टवाला फंक्शन्स टेबल आहे, त्या टेबलमध्ये इथे आहे प्रोडक्ट प्राईजवाला कॉलम आहे आणि इथे सेल्सवाला टेबलमध्ये त्याची ऑर्डर क्वांटिटी आहे. आता या दोन्हीला मला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यामध्ये मला दाखवून द्यायचं आहे की सम एक्सचा उपयोग कसा होतो. तर इथे न्यू कॉलम मी क्रिएट केलेला आहे. आता इथे तुम्ही करू शकता टोटल सेल, कारण ज्या वेळेस तुम्हाला दोन्ही कॉलममध्ये प्रोडक्ट प्राइस आणि क्वांटिटी ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करणार त्यावेळेस तुमचा टोटल सेल हा क्रिएट होतो. जसं तुम्ही सम घेतलं त्या ठिकाणी तिथं सम एक्स घ्यायचं. सगळ्यात पहिले मी घेईल सेलवाला टेबल, सिंपल एक कॉमा द्या. आता तुम्हाला काय घ्यायचं, सेल्स टेबल मधला ऑर्डर क्वांटिटी. ऑर्डर क्वांटिटी घेतला, हा ब्रॅकेट इथे क्लोज करा. सिंपल फक्त मल्टिप्लिकेशनचं साइन टाका आणि रिलेटेड फंक्शन. रिलेटेड फंक्शन्स कशासाठी यूज होतो, तर जो टेबल तुमच्या रिलेशनमध्ये आहे त्याच टेबल बरोबर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. त्यामुळे रिलेटेड म्हणजे रिलेशनवाला टेबल तुमचा. तर हे लक्षात ठेवा. आणि इथे काय करायचं आहे, मला प्रोडक्टची प्राइस त्याच्यासोबत मल्टिप्लाय करायची. ब्रॅकेट क्लोज, त्यानंतर डायरेक्ट एंटर. ऑटोमॅटिकली हा तुमचा सम एक्स वन ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लिकेशन बाय प्रोडक्ट प्राइस. इथे तुम्हाला प्राइस इथे डायरेक्ट दिसून येते टोटल. तर याला सम आणि सम एक्स कसा यूज करायचा हे मी शिकवलं आज तुम्हाला. याला जरी तुम्हाला बघायचं असेल टोटल किती आहे, तर इथं तुम्ही तुमचा टोटल सेल किती झाला हे इथं तुम्ही बघू शकता. याला इथून फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करून टाका. हा बिलियन आहे. हा जर तुम्हाला फिगरमध्ये दाखवायचं असेल तर कॉल आउट व्हॅल्यूमध्ये ॲटोमध्ये इथं नन करू शकता. इथे तुम्हाला पूर्ण व्हॅल्यू दिसेल. ओके.